हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत घरच्या घरी चॉकलेट्स कसे बनवायचे। त्यासाठी आपल्याला साहित्य काही जास्त लागणार नाही आहे। तर 1 वाटी गूळ घेतला आहे, तो मी किसणीवर किसून घेतला आहे। त्यानंतर काजू बदाम आणि किसमिस मी पूर्ण काजू बदाम बारीक कापून घेतले। त्यानंतर इथे मी थोडासा बटर घेतला आहे, जो आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे गरम करून। त्यानंतर मी इथे मिल्क पावडर आणि ही कोको पावडर घेतली आहे। आपल्याला हे सगळं एका भांड्यामध्ये मिक्स करायचं आहे। आणि हे चॉकलेट्स तुम्ही लहान मुलांना, डाएट जे जिम करतात त्या लोकांना किंवा कोणीही खाऊ शकतं। ह्याच्यामध्ये दुसरं काही आपल्याला हे नाही। बाहेरचे चॉकलेट्स लहान मुलांना देणं चांगलं नसतं, तर आपण घरी बनवून त्यांना कधीही देऊ शकतो, आपण डब्यामध्ये स्टोअर करू शकतो। तर इथे मी गूळ घेतला आहे 1 वाटी। त्यानंतर मी काजू बदाम किसमिस ॲड करते सगळं ह्याच्यामध्ये। त्यानंतर इथे मी कोको पावडर वगैरे जे घेतले आहे ते पण आपल्याला छाननीने छानून घ्यायचं आहे। हे मिल्क पावडर घेतली आहे मी इथे 1 चमचा। त्यानंतर 2 चमचे कोको पावडर ॲड केली आहे। त्यानंतर मी ते थोडीशी एकदम कॉफी ॲड करते। कॉफी नेक्स्ट कॉफी असेल तर खूप चांगलं आहे, त्याची टेस्ट पण खूप छान येते। त्यामुळे मी इथे थोडं ॲड करून सगळं आपण मिक्स करून घ्यायचं सगळं। आणि जे बटर आहे, आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे। तर हे बटर गरम झालं आहे, पूर्ण मेल्ट झालं आहे, बघू शकता। बटर मी जास्त क्वांटिटीत नाही घेतलं आहे, खूप कमी क्वांटिटी आहे, तुम्ही बघू शकता। तो मी मेल्ट करून घेतला आहे आणि ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला। गरमच ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता बघू शकता हे सारण असं चांगलं मिक्स करून घेतलं आहे एकजीव। तर असंच ह्याचं हे असतं सारण। ह्यासाठी तुम्ही लहान मुलांना बाहेरचे चॉकलेट्स देण्याऐवजी हे चॉकलेट्स तुम्ही द्याल तर खरंच खूप छान आणि ते अजून मागणार। तर इथे मी माझ्याकडे रबरचा ट्रे आहे, जो चॉकलेट्ससाठीच असतो। त्यासाठी मी थोडासा हलकासा बटर लावून हे ह्याच्यामध्ये मी हे करणार आहे। 2 तासासाठी मी फ्रीजरमध्ये ह्याला सेट व्हायला ठेवणार आहे। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघू शकता मी 2 तासानंतर काढून हे पूर्ण सेट झाले चॉकलेट्स, एकदम बाहेरच्यासारखे चॉकलेट्स वाटत आहेत। सो तुम्ही बनवून एकदा रेसिपी सांगा कशी झाली आहे। तोपर्यंत बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।